जैसे सामने वाला अगर नहीं अगर थोड़ा बोलता है तो अपन भी थोड़ा बोल देते हैं, ऐसा नहीं तो सब हिंदी में ही बात करते हैं, अपन भी हिंदी में बात करते हैं। ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला राहायचं तर तोडपर्यंत आलाच पाहिजे. आरटीओचे मेन साहेब होता तो भैया होता आणि बँकेचे कामं करता तो पण भैया आहे, रेल्वेचे कामं करता तो पण भैया आहे. पण थोडा पण एवढा पाहिजे पण मराठी पण बोलायला. आता नवीन आलं ते गोष्टी 50-50 60-60 वर्ष झाले ते येऊन तर तरी आता तुम्हाला मराठी नाही येत म्हणजे तो निर्णय घ्यावा लागेल ना. नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी रिक्षात बसली आहे, याचा अर्थ तुम्हाला हा विषय लक्षात आलाच असेल. अर्थात विषय आहे मराठी सक्तीचा. सरकारने हा नवीन निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे. आणि त्याच खातर आपण आज इथल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांशी संवाद साधणार आहोत. त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते जाणून घेणार आहोत. कारण 1 तारखेपर्यंतचा सरकारने अल्टिमेटम दिला आहे. मराठी बोलायला आता सरकारने सांगितलं, त्याचं काय वाटतं? मराठीच माणसं आहेत. मराठीच माणसं. हो. पण निर्णय सरकारने घेतलाय त्याचं काय, तुम्हाला काय वाटतं? बरोबर चूक आहे, बरोबर आहे? आता ते गव्हर्नमेंटचे आहेत, आता आपण काय त्याच्यावर डिसिजन घेणार गरीब माणसं. हा आम्ही काय तुम्हाला मुलाखत देणार. गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट हे करेल. काय करायचं तर त्यांचे ते परिवहन मंत्री आहेत, त्यांचा ते निर्णय घेतील. आम्ही काय सांगणार गरीब माणसं आम्ही काय करणार तुम्हाला काय सांगू शकतो. चूक बरोबर त्याचं तर काहीतरी बोला. केव्हा तरी गाडी चालवतो. कुठून आलात? मूळचे कुठले आहात? मुलुक बिहारचे आहे. बिहारचे. आणि इथे किती वर्ष झाली? इथे आम्हाला 15 वर्ष झाले. कामराजमध्ये राहतो, घाटकोपर ईस्टला. अच्छा. हा. मग सरकारने आता सांगितलं की ज्यांना मराठी येत नाही त्यांना आम्ही शिकवण्याचा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते पण बरं आहे, पण यायला पाहिजे मराठी थोडी बहुत. यायला पाहिजे. हा यायला पाहिजे थोडी बहुत. पण आता त्याच्या विरोधात काही लोक ते पण जुने माणसं पण आहे ना, त्याला पण नाही येणार. आता नवीन माणसाचं पण आहे ना, तर लहान पोरा पण आहे, सगळं आहे. आणि लेबलचे असतात ना, त्याला पण येतात बोलायला. पण आता म्हणजे त्याच विरोधात ती लोक आंदोलन पण करणार आहे, संपावर जाणार, असं रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक. पण काय आम्हाला पण विचार केले ना, पण नंतर काय होतं पण बघून घेतात. मग तुम्हाला काय वाटतं, सरकारचा हा निर्णय उशिरा झालेला आहे म्हणजे आधीपासूनच करायला? सरकारचे पण काय बोलू शकता नाही आपण ना. हर गोष्ट पण चांगला असतात त्याला, पण वेगळ्या पण असतात ना. म्हणजे आम्ही आता इथे काही रिक्षा चालकांशी बोललो तर म्हणजे जे परप्रांतीय आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सुरुवातीपासूनच ही सक्ती करायला हवी होती, म्हणजे लोक शिकलीच असत. आमच्या मनाने तेच वातावरण चालू असतं. आता ते आपला आरटीओचे मेन साहेब होता तो भैया होता, आणि बँकेचे कामं करता तो पण भैया आहे, रेल्वेचे कामं करता तो पण भैया आहे. पण थोडा पण एवढा पाहिजे पण मराठी पण बोलायला, थोडी तरी यायला हवी. थोडी पण एवढा पाहिजे. असं नाही की विरोध न करतात, पण ते बरं आहे. आपल्या बरोबर आणखी काही आहे, तुमचं म्हणणं काय? मराठी ज्यांना मराठी येत नाही, अमराठी जे चालक आहेत त्यांनी मराठी शिकायला हवी आहे की नाही? सरकारने जो आता निर्णय घेतलाय बघा, हे कायदा आहे ना सर्वांसाठी केले पाहिजे. ते ओलामध्ये पण मराठी कुणाला येत नाही. हा ते रिक्षा टॅक्सीवाल्यांना ते नियम आहे का? हा रिक्षा टॅक्सीवाल्यांना नियम आहे का? सगळ्यांना कायदा केले पाहिजे ना. नाही, त्यांनाही आहे तो लागू. नाही नाही, ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला राहायचं तर तोडपर्यंत आलाच पाहिजे. आलंच पाहिजे. पण आता त्याच्या विरोधात काही लोक आंदोलन करणार आहे, चालक. तर त्यांचा मन हे बरोबर नाही. हे आपण ते बोलायचं की आपण शिकणार बाबा. हा आम्ही कर्नाटकचा आहे ना, मला येतं आहे ना मराठी. मी कर्नाटकचे कुठले आहेत तुमचे? मी यादगिरीचा आहे. अच्छा. आणि इथे मग किती वर्ष झाली तुम्हाला? आता मला इथे 40 वर्ष झाले. 40 वर्ष झाली. पण आता तुमची आता हा निर्णय आल्यानंतर तुमची देखील तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा होत असेल की हा निर्णय सरकारचा घेतलाय, मग जे अमराठी आहेत त्यांचं म्हणणं काय, म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलंय चर्चेतनं काय? नाही ते मी तर बोलतो थोडंफार आलाच पाहिजे. ते तुम्हाला बरोबर ते महाराष्ट्रामध्ये राहायचं तर ते मराठीत थोडंफार चांगलं. काका तुम्हाला काय वाटतं? नाही, मराठी शिकायला पाहिजे. हा मराठी यायला पाहिजे. एवढे 50-50 वर्ष इथे राहते म्हणून हा त्यांना एवढे दिवस नाही त्याने मराठी नाही शिकलं तर काय करायचं. तुम्ही कुठले मूळचे महाराष्ट्राचे आहात? नाही, मी कर्नाटकचं आहे. कर्नाटक. हो. पण यायला पाहिजे, म्हणजे इतकी वर्ष तुम्ही इथे काम करता. यायला पाहिजे ना. आता नवीन आलं ते गोष्टी 50-50 60-60 वर्ष झाले ते येऊन तर तरी आता तुम्हाला मराठी नाही येत म्हणजे तो निर्णय घ्यावा लागेल ना. शिकायला पाहिजे. हा. आता आमचा कर्नाटकमध्ये गेला
तर हिंदी थोडी बोलतात, त्यांना कन्नड तर बोलायला लागते. असं आहे, सगळ्यांना देशामध्ये गेलं तर ते करायला लागतं. पण ते लोकांचं म्हणणं आहे की म्हणजे चालकांचं म्हणणं आहे की सक्ती करू नका, आम्ही शिकू पण सक्ती करू नका. आता 15-20 वर्ष झाली त्याच्यामध्ये नाही, आम्ही शिकू. सक्ती नाही करायचं, ते ज्याला नाही येत ते शिकायला सांगायचं बस. सरकारने आता निर्णय जो घेतलाय की ज्यांना मराठी येत नाही, जे टॅक्सी आणि रिक्षा चालवतात, त्यांना 1 तारखेपासून मराठीतच बोलायचंय. काय वाटतं निर्णय, सरकारचा निर्णय? ये जो निर्णय आएगा उसको करना पड़ेगा, क्या करें हम. आणि त्यांनी 1 तारखेपर्यंतची वेळ दिली आहे की तुम्ही शिका, थोडाफार तरी शिका. थोड़ा बहुत तो आएगा ही, जब मतलब सामने वाला मराठी में बात करेगा अपन भी मराठी में बात करेंगे. तुम्हाला येतं मराठी? नहीं, हल्का फुल्का आता है, जाता है. पण तुम्हाला समजते मराठी? हाँ, समझते हैं. किती वर्ष आहात तरी तुम्ही मुंबईत? मुंबई 20 वर्ष हो गए. 20 वर्ष. पण काय वाटतं मग 20 वर्षात तुम्ही मराठी शिकली नाही किंवा शिकण्याचा प्रयत्न केला नाही? नहीं, मराठी मतलब जैसे सामने वाला अगर नहीं अगर थोड़ा बोलता है तो अपन भी थोड़ा बोल देते हैं. ऐसा अब नहीं तो सब हिंदी में ही बात करते हैं, अपन भी हिंदी में बात करते हैं. पण आता त्यांनी जर सरकारने शिकवलं, काही क्लासेस जर घेतले मराठीसाठी, तर तुमची तयारी आहे शिकायची? हाँ, शिकणार? हाँ, वो तो सीखना ही पड़ेगा. सरकारने मराठीचा निर्णय घेतलाय, मराठी सक्तीचा, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आहे महाराष्ट्राचं तर आहे, मराठीचं नाही घेऊ शकत. तुम्ही मराठीचा? महाराष्ट्राचं आहे. मग ज्यांना मराठी येत नाही, जे अमराठी आहेत, तर त्यांच्यासाठी हा आता विषय त्यांचा आहे. विषय ते वेगळा असेल. पण तरी ते मग या विरोधात आंदोलन करणार आहेत, संपावर जाणार आहेत, मग ते बरोबर वाटतंय का? ज्यांना जशी आवडतं ते बोलणार. आता आपल्याला काय करायचंय, तर एवढं रिक्षावाले तर एवढं शिक्षण घेत नाहीये, त्यांना काय बोलायची गरज पण नाहीये. आता महाराष्ट्रामध्ये राहतात, महाराष्ट्रात तर थोडीफार करा, नाही जास्त तर. पण शिकायला पाहिजे की नाही, म्हणजे आता इतकी वर्ष जर ते आता जेवण येतंय, राहणं येतंय, खाणं येतंय, तर थोडीफार तर बोलायला हवंय ना. मग तुमचे आता सहकारी आहेत जे काही अमराठी आहेत, जे रिक्षा चालवतात किंवा टॅक्सी चालवतात, मग त्यांना तुम्ही सांगता की नाही, किंवा तुमच्यात ह्या विषयीची चर्चा झाली की नाही? झालेली आहे. मग काय तेव्हा त्यांचं म्हणणं काय असतं? आता महाराष्ट्रीयन लोकांना असतात तर ते बरोबर बोलतात, बाहेरचे असतात ते काय बोलणार आहे. पण ते त्यांचं म्हणणं काय, ज्यांना मराठी येत नाही त्यांचं म्हणणं काय, त्यांना शिकायची नाही शिकायची काय? नाही असं नाही बोलतात, शिकतात थोडाफार. म्हणजे हा निर्णय तुम्हाला बरोबर वाटतो? आता हे आपल्याला जेवण जिथं भेटतो ना, तो त्यांचा राष्ट्र असतो, तिथं काय तर नाही जास्त बोलू शकत, थोडाफार तर बोला. मराठी सक्तीच्या मुद्द्यावरती आत्ताच आपण या रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेतलंय. मराठी महाराष्ट्रात, मुंबईत मराठी जी आपली मातृभाषा आहे ती समजायलाच पाहिजे, ती थोडीफार बोलता यायलाच हवी, आणि सरकारचा हा निर्णय योग्य आहे असं काही चालकांचं म्हणणं आहे. तर काहींचा अर्थातच याला विरोध देखील आहे, आणि त्यांनी सरकारला प्रश्न देखील केलाय की ही मराठीची सक्ती आताच का. त्यामुळे सरकारचा आता हा जो अल्टिमेटम आहे 1 तारखेचा, त्यानंतर नेमकं काय होणार आहे, चालकांचं हे आंदोलन होणार की नाही, आणि मराठी सक्तीचा हा निर्णय लागू होणार की नाही, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. चालकांच्या या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या आहेत, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.